नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जीकेचे अतिशय महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न एमपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या मार्क्समध्ये भर घालणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। 1. त्या प्रसिद्ध भारतीय चित्रकाराचे नाव सांगा ज्याला भारताचे ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनद्वारे कैसरे हिंद सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते? राजा रवी वर्मा। 2. कोणत्या अधिनियमाने पहिल्यांदा कायद्यात भारतीयांना प्रतिनिधित्व दिले? इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909। 3. 1909च्या इंडियन काउन्सिल ऍक्टला लोकप्रियरित्या डॅश या नावाने ओळखले जाते? मिंटो मॉर्ले सुधारणा। 4. जेव्हा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 अधिनियमित केला गेला तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड मिंटो। 5. भारतात सांप्रदायिक निर्वाचन मंडळाची प्रणाली सर्वात आधी कोणाद्वारे सुरू केली गेली होती? 1909चा मिंटो मॉर्ले सुधारणा। 6. जेव्हा दिल्ली ब्रिटिश भारताची राजधानी बनली तेव्हा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड हार्डिंग। 7. प्रथम अँग्लो शीख युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड हार्डिंग। 8. रॉलेट ऍक्ट 1919 कोणाच्या कार्यकाळात अधिनियमित केला गेला होता? लॉर्ड चेम्सफोर्ड। 9. 1919च्या अधिनियमात द्वैध शासन किंवा डायार्की संकल्पना लागू करण्यासाठी जबाबदार व्यक्ती कोण होती? मॉन्टेग्यू। 10. डॉक्टर बी.आर. आंबेडकरांच्या मते भारताच्या संविधानांतर्गत सर्वात महत्त्वाचा अधिकारी कोण असेल? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG। 11. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आपला लेखापरीक्षण अहवाल डॅशला सादर करतात? भारताचे राष्ट्रपती। 12. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅशद्वारे केली जाते? भारताचे राष्ट्रपती। 13. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संसदेच्या कोणत्या समितीशी जवळून जोडलेले असतात? लोकलेखा समिती। 14. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोणासाठी मुख्य लेखापाल आणि लेखापरीक्षक म्हणून काम करतात? संघ आणि राज्य सरकार। 15. भारताच्या महान न्यायवादीला डॅश सुनावणीचा अधिकार आहे? भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयात? 16. प्रत्येक राज्यात महाधिवक्ता किंवा ॲडव्होकेट जनरल केला जातो? राज्यपालाद्वारे नियुक्त। 17. भारत सरकारचा कोणता अधिकारी संसदेचा सदस्य नसतानाही संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो? भारताचे महान न्यायवादी। 18. कोणत्याही वस्तूला शारीरिक स्पर्श न करता लांबूनच त्याबद्दल माहिती मिळवण्याच्या तंत्राला डॅश म्हणतात? सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग। 19. कोणाला भारत सरकारचे प्रथम किंवा मुख्य विधी अधिकारी म्हणून ओळखले जाते? भारताचे महान न्यायवादी। 20. संसदेत आपले मत मांडण्यासाठी कोणत्या पदाधिकाऱ्याला आमंत्रित केले जाऊ शकते? भारताचे महान न्यायवादी। 21. भारताच्या महान न्यायवादाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? भारताचे राष्ट्रपती। 22. प्रत्येक डॅश वर्षाच्या समाप्तीवर राष्ट्रपतींद्वारे वित्त आयोगाचे गठन केले जाते? 5व्या। 23. सकल घरगुती उत्पादन किंवा GDP डॅशचे मोजमाप आहे? एका देशाच्या अंतर्गत आर्थिक क्रियांचे। 24. व्यक्तिगत विल्हेवाट लावण्यायोग्य उत्पन्न डॅश आहे? व्यक्तिगत उत्पन्न मायनस प्रत्यक्ष कर। 25. डॅश देशाच्या वित्तीय स्थितीचे सूचक आहे? सकल घरगुती उत्पादन किंवा GDP। 26. सकल घरगुती उत्पादन मायनस अप्रत्यक्ष कर प्लस सबसिडी बरोबर डॅश कारक किमतीवर GDP। 27. भारतातील कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे? गोवा। 28. GDPची गणना करताना कशाचा समावेश केला जात नाही? मध्यवर्ती वस्तू। 29. कोणाला राष्ट्रीय ऋण मानले जात नाही? जीवन विमा पॉलिसी। 30. NNPचे पूर्ण रूप काय आहे? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन। 31. राष्ट्रीय उत्पन्नाचे आकलन करताना सामान्य प्रक्रियेमध्ये कशाचा समावेश होत नाही? पेन्शन। 32. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणाचे उत्पन्न विचारात घेतले जात नाही? गृहिणीच्या सेवा। 33. तो अर्थशास्त्रज्ञ ज्याने भारतात पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण केले? VKRV राव। 34. डॅशचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही? लॉटरी जिंकणे किंवा अविभाजित नफा। 35. GNIचे पूर्ण रूप काय आहे? ग्रॉस नॅशनल इन्कम। 36.
डॅश सामायिक सीमा तयार करतात, म्यानमार बांगलादेश. 37 कोणती कालवा उत्तर अमेरिकेला दक्षिण अमेरिकेशी जोडते, पनामा. 38 न्यू ब्रिटन आणि न्यू आयर्लंड हे डॅशचे भाग आहेत, पापुआ न्यू गिनी. 39 त्या समुद्राचे नाव सांगा जो आफ्रिकेला इजिप्त आणि सुदानपासून तसेच आशियाला सौदी अरेबियासारख्या देशांपासून वेगळे करतो, लाल समुद्र किंवा रेड सी. 40 डॅशची सीमा कॅस्पियन समुद्राला स्पर्श करत नाही, युक्रेन. 41 बॉस्निया हर्जेगोविना डॅशचे भाग आहेत, युगोस्लाविया. 42 डॅश हा लँडलॉक्ड किंवा भूवेष्ठित देश आहे, मंगोलिया. 43 जगाचे छत किंवा रूफ ऑफ द वर्ल्ड कोणाला म्हणतात, पामीरचे पठार. 44 जगातील सर्वात लांब आणि खोल गॉथर्ड बेस टनेल कोणत्या देशात आहे, स्वित्झर्लंड. 45 श्रीलंकेतील सर्वात मोठे शहर डॅश आहे, कोलंबो. 46 डॅश हे शिखर नेपाळमध्ये आहे, धौलागिरी. 47 चीनमधील डॅश हा जगातील सर्वात लांब मानवनिर्मित जलमार्ग आहे, ग्रँड कॅनॉल. 48 म्यानमारमधील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे, हकाकाबो राझी. 49 स्वयंभूनाथ स्तूप कोठे स्थित आहे, काठमांडू, नेपाळ. 50 कॅक्तेयो पागोडा कोठे आहे, म्यानमार. 51 नॉर्मंडी बीच कोठे स्थित आहे, फ्रान्स. 52 प्रसिद्ध बोरोबुदुर मंदिर कोठे आहे, इंडोनेशिया. 53 श्रीलंकेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे, माउंट पेड्रो. 54 बौद्ध मंदिरे, स्तूप आणि अवशेषांसाठी जगातील सर्वात मोठे आणि घनदाट केंद्र बागन सिटी कोणत्या देशात आहे, म्यानमार. 55 ड्रोन मधमाशी डॅश असते, उत्पादक नर, फर्टाईल मेल. 56 मगरींच्या हृदयात डॅश कप्पे असतात, 4. 57 कॅप्रा एग्रेस हिरकसला सामान्यतः डॅश म्हणून ओळखले जाते, शेळी, बकरी. 58 कोणत्या जीवात रक्त नसते पण तो श्वास घेतो, हायड्रा. 59 जैविक किंवा वैज्ञानिक नावे सामान्यतः कोणत्या भाषेतून घेतली जातात, लॅटिन. 60 ग्रेगर जॉन मेंडेल डॅश प्रतिपादित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, आनुवंशिकतेचे नियम. 61 एक्झोबायोलॉजी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे, इतर ग्रह आणि अवकाशातील जीवन. 63 टीनिया टेपवर्म, फॅसिओला लिव्हर फ्लूक ही कोणत्या संघाची उदाहरणे आहेत, प्लॅटीहेल्मिन्थीस किंवा फ्लॅटवर्म्स. 64 कोणता सस्तन प्राणी अंडी देतो, प्लॅटिपस किंवा स्पाइनी अँटीटर. 65 फुलपाखराच्या रूपांतरणाची तिसरी अवस्था कोणती आहे, प्युपा किंवा कोश. 66 डॅश हा खरोखर मासा नाही, सिल्वरफिश किंवा स्टारफिश. 67 कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात लांब असते, कासव किंवा टॉर्टॉइज. 68 डॅश हा शीत रक्ताचा प्राणी आहे पण उभयचर नाही, कासव. 69 उभयचर या शब्दाचा अर्थ काय आहे, पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहण्यास योग्य. 70 सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे, व्हेल. 71 खेकड्याला किती पाय असतात, 8. 72 पोपटाचे अंदाजित आयुष्य डॅश असते, 20 वर्षे. 73 कीटक हा असा जीव आहे ज्याला डॅश जोड्या असतात, 3 जोड्या. 74 टीव्ही रिमोट कंट्रोल डॅशच्या तत्वावर काम करतो, अवरक्त लहरी. 75 डॅश लहरींना उष्णता लहरी म्हणूनही ओळखले जाते, अवरक्त लहरी. 76 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारिता असलेल्या ध्वनी लहरींना डॅश लहरी म्हणतात, अवश्राव्य, इन्फ्रासॉनिक. 77 कोणत्या लहरींच्या प्रसारणासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते, प्रकाश लहरी. 79 डॅश लहरींचे ध्रुवीकरण होऊ शकते, प्रकाश. 80 जर इलेक्ट्रॉन आणि फोटॉनची तरंगलांबी समान असेल तर त्यांचा डॅश देखील समान असेल, रेषीय संवेग. 81 एका डॅश माध्यमात लहरींचे कण लहरीच्या प्रसाराच्या दिशेला समांतर दिशेने वंबन करतात, अनुदैर्घ्य, लॉन्जिट्युडिनल. 82 ध्वनी लहरी डॅश असतात, अनुदैर्घ्य यांत्रिक लहरी. 83 MRI मशीनमध्ये डॅशचा वापर केला जातो, चुंबकीय लहरी. 84 रडार सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या लहरी डॅश असतात, मायक्रो, सूक्ष्म लहरी. 85 सर्वात कमी ऊर्जा असलेल्या प्रारणांची ऊर्जा डॅश असते, मायक्रोवेव्ह रेडिएशन. 86 डॅशचा वापर ओव्हनमध्ये केला जातो, मायक्रोवेव्ह. 87
एक्स किरणे डॅश आहेत उदासीन कण. 88 आस्केरियन प्रभाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे भौतिकशास्त्र. 89 ज्या माध्यमातून ध्वनी प्रवास करतो त्यातील कणांची घनता अधिक असल्यास डॅश निर्माण होतो दाब. 90 जवळ येत असलेल्या कारचा वेग मोजण्यासाठी पोलीस अधिकारी कोणत्या लहरींचा वापर करतात रेडिओ लहरी.